मंडळी, राज्यामध्ये आज फार मोठी शोककळा पसरलेली आहे. त्याचं असं कारण आहे की आपल्या राज्याचे एक डॅशिंग, कर्तबगार आणि सगळ्यांना माया लावणारे, दया करणारे आणि सगळ्यांच्या बाबतीत सहानुभूती असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री, ज्यांच्याकडे की आपल्या महाराष्ट्र राज्याचं अर्थ खातं होतं, असे अजितदादांची दुःखद बातमी आपल्याला सकाळी आपल्या टी व्ही चॅनल्सवरती आणि सोशल माध्यमावरती पसरली. दादा हे बारामतीला सभा अटेंड करण्यासाठी निघाले होते. त्यांच्या अशी माहिती मिळते की 4 सभा ह्या बारामतीमध्ये होत्या. दादांचा सुरुवातीपासूनच असा स्वभाव होता की फार लवकर उठायचं आणि कार्यकर्त्यांमध्ये गुरफटून जायचं. पण आजची जी बातमी आहे ती फार दुःखद आहे. अनेक वर्ष ज्या पक्षामध्ये ज्यांनी काम केलं आहे त्या आशाताई भिशे येतात. मी त्यांच्याशी आज दादाबद्दलच्या सहवासाबद्दल आणि एकूणची जी घटना घडली आहे त्याबद्दल विचारणार आहे. तर आज फार मोठा दुःखाचा दिवस आहे, कसं पाहता याच्याकडे? अतिशय धक्कादायक ही बातमी आहे की आज दादा आपल्यात नाही आहेत. म्हणजे मागच्या 21 वर्ष आम्ही दादांच्या सोबत काम केलेलं आहे. म्हणजे आमचं हे कुटुंबासारखं तिथे वातावरण होतं. दादांची धडाडी, दादांचा निर्णय, एखादी गोष्ट समजून घेणं असेल, कार्यकर्त्याचा सन्मान, कार्यकर्त्याचं ऐकून घेणं, हे खूप अनुभवलं आहे. आणि काळजी जी होती कार्यकर्त्याची, म्हणजे मला माझ्याजवळ तर खूप अनुभव आहेत. दादा कार्यकर्त्यासाठी कशा पद्धतीनं काम करायचे. मला आठवतं लातूर, आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांचा आढावा होता आणि लातूर म्हटलं की मी असायचीच. सगळ्यात शेवटी लातूरचा आढावा घेतला गेला. रात्रीचे 11 वाजले. सगळं झाल्यानंतर दादा म्हणाले की अशा ते जेवण झालं आहे का? म्हटलं हो दादा झालं आहे. एवढ्या उशिरा टॅक्सीने जायचं नाही, गाडी. म्हटलं दादा मी गाडी घेऊन आली आहे. म्हणजे उपमुख्यमंत्री असलेले माणूस कार्यकर्त्याच्या सेफ्टीची एवढी काळजी घेतो, तेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते खूप सुरक्षित आहेत पक्षामध्ये. म्हणजे आम्ही कशा आहोत त्याच्यापेक्षा सुद्धा दादांची जी काळजी आहे की अशा तर एवढ्या रात्री टॅक्सीने जायचं नाही. आता दादा जर पक्ष बघितलं ताई तर पक्षाबद्दल तर दादा सीमितच नव्हते, अजिबात नव्हते. महाराष्ट्रभर त्यांची फार मोठी किमया आहे, कृती आहे आणि त्याचबद्दल एक अस्मिता पण आहे. दादा म्हणले की मग ते दादाच असायचे. दादाच. स्वप्नातही वाटत नाही की अशी घटना खरं अजूनही असं वाटतं की काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी चुकीची बातमी आपण ऐकतोय. म्हणजे अजूनही विश्वास बसत नाही आहे. धाडसाचे निर्णय, म्हणजे मला आठवतं लातूर महानगरपालिकेची निवडणूक होती. आदरणीय विलासरावजी तेव्हा होते आणि आम्ही दादांना आग्रह करत होतो की दादा तुम्ही प्रचाराला आलं पाहिजे, वातावरण आपलं खूप चांगलं आहे. दादांचा परत दौरा रद्द झाला. परत मी हटून बसले की नाही दादा तुम्हाला यावं लागेल. आणि अचानक पुढे दुपारी दादांचा फोन आला की मी येतोय संध्याकाळी. अनेक जणांचे प्रवेश होते आणि आल्यानंतर म्हणजे 5-5:30ला दादा आले. दादांची सभा झाली. दादांची सभा म्हणजे हनुमान चौकामध्ये सभा होती. त्याचे स्क्रीन अगदी शाहू चौकाच्या पुढेपर्यंत स्क्रीन लागलेले होते. एवढी प्रचंड गर्दी होती. म्हणजे म्हणजे कार्यकर्ता, म्हणजे तसं नाही म्हणलं असतं तर खूप सोपं होतं दादांना न येणं देखील. पण हक्काने आम्ही जेव्हा हे करत होतो तेव्हा तेवढाच कार्यकर्त्याचे हट्ट पुरवण्याचं सुद्धा दादा काम करत होते. आणि नंतर हे सगळं 13 जागा तेव्हा राष्ट्रवादीच्या महानगरपालिकेत आल्या होत्या. म्हणजे असं नव्हतं किंवा नाही कार्यकर्ते आणि तुम्ही आम्हाला असं कसं काय तुम्ही आग्रह धरू शकता किंवा काय. एकदम आज जर दादा बघितलं तर आम्ही पत्रकारिता करत असताना तर दादाचं आम्ही कुठं त्यांचं बातमी कव्हरेज करायला गेलो की दादांचे ते मुश्किल स्वभाव फार आम्हाला आजही आमच्या नजरेसमोर जात नाही आहे. एखादी कुठली जरी समजा एखादा मोठा विषय जरी असला तर मुश्किल स्वभावामध्ये ते कसं तरी सोडवण्याचा ते दादा नेहमी प्रयत्न करायचे. मला आठवतं मी सतत दादांच्याकडे मागणी करत असायची, दादा याच्यामध्ये स्कीममध्ये आपल्याला काम करायचं, दादा हे आपल्याला करून घ्यावं लागेल, दादा हे आपल्याला करायचं. म्हणजे ते मी गेले की काहीतरी
मागणी असायची. आणि मग त्याच्यामुळे एक दिवशी तर दादा असे मी गेल्यानंतर म्हणले आता ही आली आशाताई, आता काय भांडती की बाई, बरं भांडती तर भांडती, लोकांसाठी भांडती, स्वतःसाठी काही मागत पण नाही. म्हणजे हे जाहीर असं नाही की फक्त एखाद्यात बोललेत किंवा एका दोघांजवळ बोललेत, जाहीर म्हणणार ही आली आता आशाताई भांडती म्हणे दुसऱ्या. म्हणजे पण ही आपुलकी होती. हे बोलताना जे होतं ना, ही आपुलकी होती कार्यकर्त्याच्या विषयीची. म्हणजे ह्या अशा काही विषय होत्या. म्हणजे अनेक वर्ष दादांचा सहवास यांना लाभलेला होता. महिला आयोगाच्या त्या सदस्य त्याच पक्षामार्फत होत्या. मात्र असं असताना देखील महाराष्ट्रामध्ये आजची जी सगळ्यात मोठी, आपण महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा देशामध्ये आज सगळ्यात मोठी दुःखाची जी घटना घडली आहे ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष आणि सगळ्यापेक्षा वेगळे आणि सगळ्यांचे लाडके, लोकप्रिय असलेले अजित पवारांचा आज जे एक्झिट झाला आहे. आणि त्यामध्ये विमानामध्ये जो अपघात झाला तो फार भयंकर होता. आम्हीही जेव्हा आमच्याकडे स्रोतामध्ये मार्फत बातम्या आल्या किंवा आम्हाला माहिती आली तेव्हा आम्हालाही विश्वास बसला नाही. त्याकरता आम्ही 3-4 चॅनल आम्हाला देखील चाळावे लागले की बाबा ही बातमी खरी असू शकते का, किंवा अनेक फेक न्यूज येतात. ही फेक तर नाही ना, त्या संदर्भात देखील आम्ही चौकशी केली आणि त्यानंतर खरंच हे असा प्रकार घडला. आणि तो महाराष्ट्रासाठी ती कधी नुकसान न भरून निघणारी ही घटना आहे.